गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आता ब्लड सिस्टीम मधला आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करत आहोत, कोएग्युलंट्स आणि अँटीकोएग्युलंट्स. जर एक्झामचा विचार केला तर यामध्ये अँटीकोएग्युलंट टॉपिक जो आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. त्यावर लॉंग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, क्लासिफाय अँटीकोएग्युलंट ड्रग अँड राईट डाऊन मेकॅनिझम, ॲडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ पॅरेंटल अँटीकोएग्युलंट विचारला जाऊ शकतं, किंवा ओरल अँटीकोएग्युलंट हे विचारलं जाऊ शकतं, किंवा त्यात हिपॅरिन किंवा वारफेरिन अशापैकी एक ग्रुप तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, एक ड्रग किंवा एक ग्रुप म्हणता येईल. ओके, कोएग्युलंट्स वर क्वेश्चन जनरली शॉर्ट नोट आला तर येऊ शकतो. त्यामध्ये पण व्हिटॅमिन के विषयी तुम्हाला माहित पाहिजे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोएग्युलंट बेसिक गोष्टी माहित असेल तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्याचप्रमाणे शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू अँटीकोएग्युलंट्सचा विचार केला तर लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे ॲडव्हान्टेज काय आहेत ओव्हर अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन. ओके, ते विचारलं जाऊ शकतात. त्याचप्रमाणे हिपॅरिन आणि वारफेरिन यामधला फरकही 4 मार्कला किंवा 2 मार्कला विचारला जाऊ शकतो. तर हे डिफरन्स दोन्ही महत्वाचे आपण पाहणार आहोत त्याच ड्रगच्या डिस्क्रिप्शन मध्ये. आपण कोएग्युलंट टॉपिक्स पहिले डिस्कस करूया. ऑलरेडी ऑफलाईन लेक्चर मध्ये आपण हा टॉपिक डिस्कस केलेला आहे डिटेल मध्ये. रेकॉर्डिंग पण मी मागील काही जे आहेत ते कोएग्युलंट अँटी कोएग्युलंटचे अपलोड केले, तुम्हाला लिंक्स पाठवलेले आहेत. तर यामध्ये आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे महत्वाचे पार्ट्स आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करेल. ते डिस्कस करताना सांगेल की या टॉपिक मध्ये हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण डिटेलमध्ये डिस्कस आपण ऑलरेडी केले, आता पण करणार आहोत. पण त्यातलं काय पार्ट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे आणि काही नसल माहित तरी चालू शकतं, तर ते पण आपण पाहणार आहोत. तर आपण पहिले कोएग्युलेशन प्रोसेस कशी होती, क्लॉट फॉर्मेशन कसं होतं, किंवा अथेरोस्क्लेरोटिक प्लाक कसा बनतं त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यात नंतर कोएग्युलंट्स ड्रग विषयी आपण पाहणार आहोत. तर कोएग्युलंट्स ड्रग जे आहेत हे जनरली ब्लिडिंग डिसऑर्डर मध्ये यूज करतात, आणि अँटीकोएग्युलंट जे ड्रग आहेत हे प्रोफिलॅक्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो टू प्रिव्हेंट एक्सटेन्शन ऑफ थ्रोम्बाय. तर पहिले इंट्रोडक्शन पार्ट आपण पाहूया. आपण त्या लेक्चरमध्ये हिमोस्टॅसिस प्रोसेस डिस्कस केली होती. हिमोस्टॅसिस. ओके, हिम म्हणजे ब्लड, स्टॅसिस म्हणजे स्टॉप. सो हिमोस्टॅसिस इज द स्पॉन्टेनियस अरेस्ट ऑफ द ब्लिडिंग फ्रॉम द डॅमेज ब्लड वेसल. एखाद्या ठिकाणी इंजुरी झाली तर तिथून जे रक्तस्राव होत असतो तो थांबण्याची जी प्रोसेस आहे, ओके, त्याला आपण हिमोस्टॅसिस असं म्हणतो. ओके, आणि यामध्ये 3 वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स महत्वाच्या आहेत ज्या जे रक्तस्राव होतो ते थांबवतात. ओके, तर त्या कोणकोणत्या महत्वाच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. सो इन द प्रोसेस ऑफ हिमोस्टॅसिस कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन इंज्युअर्ड व्हेसल वॉल, प्लेटलेट्स आणि क्लॉटिंग फॅक्टर. म्हणजे जी व्हेसल वॉल इंज्युअर्ड झालेली आहे ती प्लेटलेट्स आणि क्लॉटिंग फॅक्टर यांच्या ह्या हिमोस्टॅसिस प्रोसेस फॉर्म म्हणजे अरेस्ट होण्यासाठी ब्लडचं यामध्ये रोल आहे. तर इंजुरी झाली एखादी, समजा ब्लड व्हेसल आहे तिला इंजुरी झाली तर क्लॉट फॉर्मेशन होतं. तर हे क्लॉट फॉर्मेशन होताना काय काय गोष्टी घडून येतात, तर स्टेप बाय स्टेप पहिले लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. ओके, तर तिथं सिरोटोनिन रिलीज होतं आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतं. त्यानंतर त्यानंतर क्लॉट फॉर्मेशन मध्ये प्लेटलेट ऍडेजन अँड ऍग्रिगेशन होतं. म्हणजेच ते जो क्लॉट आहे तो बनण्याची प्रोसेस चालू होती. पण तो क्लॉट हा स्टेबल नसतो. तर त्या क्लॉटला स्टेबल करण्यासाठी मग कोएग्युलेशन कॅस्केडनी फायब्रिन तयार होतं आणि हे फायब्रिन त्यामध्ये इनकॉर्पोरेट होतं. आणि अशा प्रकारे प्लेटलेट आणि फायब्रिनचा एकत्रित येऊन
तो क्लॉट स्टेबल होतो. तर आपण हे पाहिलेलं आहे की प्लेटलेट ऍक्टिव्हेशन अँड ऍग्रिगेशन, जर वेसल वॉल डॅमेज झाली, सब एंडोथेलियल लेअर एक्सपोज झाला प्लेटलेट्सला, तर प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन कसं होतं हे मागील लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि त्यानंतर क्लॉटिंग फॅक्टर थ्रू फायब्रिन तयार होऊन तो पण त्यात डिपॉझिट होतो. तर क्लॉटिंग फॅक्टर्सचा रोल काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे काय आणि ते कोएग्युलेशन कॅस्केड जो आहे तो कन्सेप्ट आपण जाणून घेणार आहोत. तर क्लॉटिंग फॅक्टर्स दीज आर द प्रोटीन सिंथेसाइज इन द लिव्हर. आपण पाहिलेले आहे की देर आर 13 क्लॉटिंग फॅक्टर, आणि हे सगळे क्लॉटिंग फॅक्टर जेव्हा क्लॉट फॉर्मेशन व्हायचं असतं त्यावेळेस ऍक्टिव्हेट होऊन एक दुसऱ्या क्लॉटिंग फॅक्टरला ऍक्टिव्हेट करतात आणि अल्टिमेटली फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये होतं आणि तो फायब्रिन स्टेबल फायब्रिन मध्ये कन्व्हर्ट होतो. सो त्यामध्ये इंट्रेन्सिक पाथवे, एक्सट्रिन्सिक पाथवे आणि कॉमन पाथवे ह्या इन्व्हॉल्व होतात. तर सेव्हरल रिॲक्शन्स त्यात आपण डिस्कस केलेलं आहे त्या लेक्चरमध्ये. आणि अल्टिमेटली काय होतं की जो फॅक्टर 1 आहे फायब्रिनोजन, त्याचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये होतं आणि जो फायब्रिन बनल्यानंतर तो फायब्रिन स्टेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. तर त्या कोग्युलेशन कॅस्केड विषयी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर इथपर्यंत पाठ लक्षात आला तुमच्या? हो सर. ओके. आता पहा, आता जे महत्वाचं पार्ट आहे ना ते आपल्याला घ्यायचंय. हे सगळ्या गोष्टी आपण जे डिस्कस करतोय, तर हे नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू ठीक आहे. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू यातलं काय महत्वाचं आहे ते आपण नंतर जाणून घेणार आहोत. तर हे जे क्लॉट फॉर्मेशन होतं, ओके, जेव्हा इंजुरी झाल्यानंतर किंवा व्हेसलमध्ये सब एंडोथेलियर लेअर डॅमेज झाल्यावर जो अथेरोस्क्लेरोटिक प्लाक तयार होतो, यामध्ये प्लेटलेट्स आणि फायब्रिनचा रोल आहे. तर आर्टेरियल आणि व्हेनस थ्रोम्बाय फॉर्म होताना आर्टेरियल थ्रोम्बाईमध्ये प्लेटलेट्स प्रिडॉमिनंट असतात, व्हेनस थ्रोम्बाईमध्ये फायब्रिन प्रिडॉमिनंट असतं. तर प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन कसं होतं ते मागील लेक्चरमध्ये झालंय. आता फायब्रिन फॉर्मेशन कसं होतं, तर आपल्याला माहिती आहे की 13 फॅक्टर्स आहेत क्लॉटिंग फॅक्टर्स. ते कुठं तयार होतात? लिव्हरमध्ये. लिव्हर इज द साइट वेअर दिस क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसाइज. आणि हे 13 फॅक्टर एक दुसऱ्याला ऍक्टिव्हेट करून शेवटी फॅक्टर 1 जो आहे फायब्रिनोजन, त्याचं कन्व्हर्जन कशात करतात? फायब्रिन. ओके. आणि हा फायब्रिन क्लॉट स्टेबल करण्यासाठी महत्वाचा आहे. तर इंट्रेन्सिक आणि कॉमन पाथ, इंट्रेन्सिक पाथवे, एक्सट्रिन्सिक पाथवे आणि कॉमन पाथवे असे 3 पार्ट मध्ये आपण हे कोएग्युलेशन कॅस्केड डिस्कस करणार आहोत. तर पहिले इंट्रेन्सिक पाथवे पाहूया. तर इंट्रेन्सिक पाथवे मध्ये काय आहे की जेव्हा सबएंडोथेलियल लेअर डॅमेज होतो तेव्हा 12 फॅक्टर इज कन्वर्टेड इंटू 12A. ओके. आता हा 12A हा ऍक्टिव्ह फॉर्म आहे. म्हणजे एखादा फॅक्टर ऍक्टिव्हेट झाला तर तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. तर 12A चा ऍक्टिव्ह फॉर्म 12A. आता हे जे क्लॉटिंग फॅक्टर आहेत ते आपण पाहिलेलं आहे की रोमन लेटर मध्ये आपण मेन्शन करतो. ओके, 1, 2, ओके, 3, ओके, 4, 5 अँड असे 13 पर्यंत. तर 12A जर ऍक्टिव्हेट झाला तर 12 ऍक्टिव्हेट झालं तर 12A बनतं आणि हा 12A 11 फॅक्टरला ऍक्टिव्हेट करतो इंट्रेन्सिक पाथवे, 11A बनतं. 11A इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम कन्वर्ट 9 फॅक्टर टू 9A. दिस 9A along with calcium, okay, phospholipid and factor 8A converts 10 factor to 10A. ओके. ओके. आणि इथून कॉमन पाथवे चालू होतो. 10A रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन टू थ्रोम्बिन विथ द हेल्प ऑफ फॅक्टर 5 कॅल्शियम. आणि 10A हा फॅक्टर 2 चं कन्वर्जन 2A मध्ये करतो. फॅक्टर 2A चं नाव आहे प्रोथ्रोम्बिन आणि प्रोथ्रोम्बिनचं कन्वर्जन हे थ्रोम्बिन मध्ये होतं. तर फायब्रिनोजन हा फॅक्टर 1 आहे, प्रोथ्रोम्बिन हा फॅक्टर 2 आहे. तर हा 10A काय करतो की ह्या 2 चं कन्वर्जन
2A मध्ये करतो. 2A म्हणजेच थ्रोम्बिन. आणि फॉर दॅट इट रिक्वायर्स फॅक्टर 5 अँड कॅल्शियम. आता हा जो थ्रोम्बिन बनलेला आहे, ह्या थ्रोम्बिनचे काय काय रोल आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर हा थ्रोम्बिन काय करतो, फॅक्टर 1चं कन्वर्जन 1A मध्ये करतो. फॅक्टर 1चं नाव आहे फायब्रिनोजन आणि त्याचं कन्वर्जन 1A मध्ये होतं. 1A ला फायब्रिन असेही म्हणतात. इनिशियली हा फायब्रिन सोल्युबल फॉर्म मध्ये असतो, तर त्या फायब्रिन सोल्युबल फॉर्मला इनसोल्युबल करण्याचं काम हे परत थ्रोम्बिन आणि फॅक्टर 13A ने होतं. आणि अशा प्रकारे फायब्रिन सोल्युबलचं कन्वर्जन फायब्रिन इनसोल्युबल मध्ये होतं. तर आपण हा इंट्रिन्सिक आणि नंतर कॉमन पाथवे डिस्कस केलेला आहे. आता एक्सट्रिन्सिक पाथवे मध्ये काय होतं, एक्सट्रिन्सिक पाथवे मध्ये टिश्यू डॅमेजमुळं फॅक्टर 7चं कन्वर्जन 7A मध्ये होतं. 7A प्लस टिश्यू फॅक्टर अँड कॅल्शियम कन्वर्ट्स 10 to 10A. ओके. आणि 10A पासून परत कॉमन पाथवे जो आधी डिस्क्राईब केला तोच स्टार्ट होतो. 10A नंतर प्रोथ्रोम्बिनचं कन्वर्जन थ्रोम्बिन मध्ये करतील, थ्रोम्बिन फायब्रिनोजनचं फायब्रिन मध्ये करतील आणि फायब्रिन सोल्युबलचं कन्वर्जन फायब्रिन इनसोल्युबल मध्ये होण्यासाठी थ्रोम्बिन आणि फॅक्टर 13A ची मदत लागते. ओके. तर हे कॅस्केड आहे, आणि ह्या कॅस्केडमुळं कशाचं फॉर्मेशन होतं, insoluble fibrin. इनसोल्युबल फायब्रिन. हा फायब्रिन नथिंग बट फॅक्टर 1A आहे. ओके. आणि तो क्लॉट स्टेबल होण्यासाठी फार महत्वाचा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. आता यामध्ये थ्रोम्बिनचा रोल फार महत्वाचा आहे. थ्रोम्बिन फायब्रिनोजनचं फायब्रिन मध्ये कन्वर्ट करतो, फायब्रिन सोल्युबलला इनसोल्युबल करण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे फॅक्टर 13चं 13A पण तो करतो. थ्रोम्बिन हा प्लेटलेट ऍक्टिव्हेशन ऍग्रिगेशन पण करतो. तर थ्रोम्बिनचे फार जास्त रोल आपण बघितलेले आहे. तर पाहूया थ्रोम्बिनचे रोल काय आहे. थ्रोम्बिन इज ए प्रिन्सिपल फंक्शन इज टू कन्वर्ट सोल्युबल फायब्रिनोजन टू इनसोल्युबल फायब्रिन. फायब्रिनोजनचं कन्वर्जन इनसोल्युबल फायब्रिन मध्ये करतो. इट ऍक्टिव्हेट्स फॅक्टर 13 ऑल्सो. इट कन्वर्ट्स इंटू 13A. It also responsible for platelet aggregations, and thrombin also stimulate factor 5, 8 and 11, and ultimately this factor again increase production of thrombin. तर हे सगळे थ्रोम्बिनचे रोल आहेत. ओके. परत एकदा डिस्कस करतो मी की थ्रोम्बिनचे रोल काय आहे. तर थ्रोम्बिन पहिले फायब्रिनोजनचं कन्वर्जन इनसोल्युबल फायब्रिन मध्ये करतात. हा एक रोल पाहिलेला आहे आपण. ओके. त्याचप्रमाणे तो फॅक्टर 13ला ऍक्टिव्हेट करतो आणि 13 फॅक्टर क्रॉस लिंक फायब्रिन पॉलिमर टू फॉर्म स्टेबल क्लॉट. तर शेवटच्या रिएक्शन मध्ये आपण 13A चा रोल पाहिलाय. तर 13चं कन्वर्जन 13A हे थ्रोम्बिनमुळे होतं. प्लेटलेट ऍग्रिगेशन साठी ही थ्रोम्बिन इम्पॉर्टंट आहे. थ्रोम्बिन पार 1 अँड पार 4 रिसेप्टर थ्रू प्लेटलेट ऍक्टिव्हेशन करतो आणि ऍग्रिगेशन करतो. त्याचप्रमाणे फॅक्टर 5, 8 आणि 11 ऍक्टिव्हेशन साठी थ्रोम्बिनचा रोल आहे. आणि जेव्हा हे फॅक्टर ऍक्टिव्हेट होतात ते परत इनडायरेक्टली थ्रोम्बिनची सिंथेसिस वाढवतात. तर हे थ्रोम्बिनचे फंक्शन्स आपण बघितलेत. आता 13 क्लॉटिंग फॅक्टरची नावं तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही, तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही, नोट्स मध्ये आहेत. ओके. फक्त हा फॅक्टर ए जो आहे 8 जो आहे त्याची डिफिशियन्सी झाली तर कोणता आजार होतो, आणि फॅक्टर 9 जो आहे त्याची डिफिशियन्सी झाली तर कोणता आजार होतो. तर फॅक्टर 8 जो आहे तो अँटी हिमोफिलिक फॅक्टर आहे, आणि फॅक्टर 9 जो आहे तो कोणता आहे, ख्रिसमस फॅक्टर आहे. तर फॅक्टर 8च्या डिफिशियन्सीमुळे जो आजार होतो त्याला काय म्हणतात, Hemophilia. हिमोफिलिया ए. आणि फॅक्टर 9 ची डिफिशियन्सी असेल तर त्याला काय म्हणतो आपण, हिमोफिलिया बी. Your Christmas. ओके, ख्रिसमस. ओके. ठीक आहे. आता हे सगळे फॅक्टरची नावं वी आर नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. ओके. फॅक्टरचे फक्त 1, 2, 3 तेवढे आपल्याला रोमन अंकातले माहित पाहिजे.
आता कोएग्युलंट्स मध्ये व्हिटॅमिन के विषयी आपण डिटेलमध्ये त्या दिवशी डिस्कस केलेलं होतं, तर तेच आपल्याला परत एकदा रिवाइज करायचं आहे. कोएग्युलंट्स म्हणजे काय आणि त्यांचे एक्झाम्पल काय. तर सबस्टन्स विच प्रमोट कोएग्युलेशन, जे सबस्टन्स कोएग्युलेशन प्रमोट करतात त्याला कोएग्युलंट्स असं म्हणतात. दीज आर द सबस्टन्सेस विच प्रमोट कोएग्युलेशन प्रोसेस. ओके, अँड दे आर इंडिकेटेड इन विच स्टेट? हेमोरेजिक स्टेट. ब्लिडिंग डिसऑर्डर मध्ये आपल्याला कोएग्युलंटची गरज पडते. सो कोएग्युलंट, these are the substances which promote coagulation and they are indicated in hemorrhagic state. Hemorrhagic state. ओके, आपण पाहिलेलं होतं की फ्रेश होल ब्लड और प्लाझ्मा provides all the clotting factors needed for coagulation, and these are considered as base therapy for the deficiency of any clotting factor. Also, they act immediately. जर एखाद्या क्लॉटिंग फॅक्टरची डिफिशियन्सी असेल तर होल ब्लड किंवा प्लाझ्मा ही बेस थेरपी आहे. यामध्ये सगळेच क्लॉटिंग फॅक्टर आपल्याला शरीराला देता येतात. तर फ्रेश होल ब्लड किंवा फ्रेश प्लाझ्मा contains all the factors which are important for coagulation process, and it is considered as a base therapy for deficiency of any clotting factor, and they act immediately also. Coming to the other coagulants which are important for hemostasis process, in that you have to remember vitamin K. So two forms of vitamin K we are going to discuss, K1 and K3. K1 is also known as phytonadione. As the name suggests, it is derived from plant source. K3 is a synthetic vitamin preparation and it is known as menadione or menadione sodium bisulfate. Salt form of menadione is also available, and that is menadione sodium bisulfite. So we have K1 and K3. K1 derived from the plant source, okay, and it is a phytonadione, and K3 is a synthetic, it is menadione, and another preparation, menadione sodium bisulfite, is also available. So these two forms comes under vitamin K. So it is one of the coagulant. We are going to discuss differences between K1 and K3. यातले काही डिफरन्सेस तुम्हाला माहित पाहिजे ते आपण नंतर पाहणार आहोत. त्याचप्रमाणे अदर कोएग्युलंट्स जे आहेत मिसेलिनियस, त्यामध्ये फायब्रिनोजन आहे, तो फॅक्टर 1 आहे. अँटी हिमोफिलिक फॅक्टर म्हणजे हा फॅक्टर 8 अवेलेबल आहे मार्केटमध्ये. डेस्मोप्रेसिन हा व्हॅसोप्रेसिन हार्मोन जो आहे त्याचा एनालॉग आहे डेस्मोप्रेसिन. आणि त्याचप्रमाणे ॲड्रिनोक्रोम मोनोसेमी कार्बॅझोन, रुटीन आणि इथामसायलेट हे अदर कोएग्युलंटची नावं आहे. तर यामध्ये बहुतेक तुम्ही इथामसायलेट नाव ऐकलं असेल, तो यूजही केला असेल. ओके, तर हे अदर कोएग्युलंट आहे. फायब्रिनोजन, अँटी हिमोफिलिक फॅक्टर, डेस्मोप्रेसिन, ॲड्रिनोक्रोम मोनोसेमी कार्बॅझोन, रुटीन आणि इथामसायलेट. तर वन बाय वन आपण हे सगळे प्रिपरेशन्स पाहणार आहोत कोएग्युलंट्स. तर त्यात व्हिटॅमिन के चे युजेस हे तुम्हाला ऍटलिस्ट माहित पाहिजे. आणि आता सोर्स पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. तर नॅचरल व्हिटॅमिन जे आहे ते व्हिटॅमिन K1 आहे, त्याला फायटोनेडिओन असंही म्हणतात. इट इज ऑप्टेन फ्रॉम नॅचरल सोर्स, इट इज ऑप्टेन फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज फायटोनेडिओन. How it is administered? We can do orally or by IV injection also. As compared to K3, K1 has a rapid onset of action and also duration of action is prolonged. So rapid onset of action and prolonged effect is produced by K1. You have to remember this thing. And the most important point related with K1 phytonadione is for the absorption of K1 we require bile salts. Okay, when we use K1 vitamin by oral route, which substance is required for the absorption? Answer is bile salt. Bile salts are important for absorption of which vitamin? K1. It is K1. present Vitamin K1. K1. So
we know that in obstructive jaundice there is a deficiency of bile salt. कारण ज्या पेशंटला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे अशा पेशंटमध्ये बाईल सॉल्ट हे इंटेस्टाइन मध्ये सिक्रीट नाही होणार आणि त्यामुळं K1 चे ऍब्सॉर्प्शन होईल का? नाही. K1 चे ऍब्सॉर्प्शन साठी बाईल सॉल्ट लागतात. कुठं लागतात? इंटेस्टाइन मध्ये, GIT सिस्टीम मध्ये. आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस मध्ये ड्यू टू ब्लॉकेज देर इज नो secretion of bile salts in the intestine. So absorption of the vitamin K is hampers in obstructive jaundice. Also, patients having malabsorption syndrome, in that there's also absorption of vitamin K1 is affected. तर ज्या पेशंटला malabsorption syndrome आहे, ज्या पेशंटला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे, त्या पेशंटमध्ये विटॅमिन K1 जर आपण ओरली दिलं तर ऍब्सॉर्ब होईल का? नाही. जर ओरली द्यायचं असेल तर वी हॅव टू गिव्ह बाईल सॉल्ट. अलॉंग विथ बाईल सॉल्ट. ओके. तर K1चं एक ऍडव्हान्टेज आपण पाहिला की इट इज अ फास्ट ऍक्टिंग अँड इट हॅज प्रोलॉंग इफेक्ट. सो ॲज कम्पेअर टू K3, K1 इज फास्ट ऍक्टिंग, इट हॅज प्रोलॉंग इफेक्ट, बट what is the drawback? Bile salts required for its absorption if we use by oral route. Okay. Okay. Another advantage of K1, it does not produce hemolysis. Hemolysis is more commonly seen with K3 preparation, and this is the reason we in children, in pediatric practice point of view, in newborn, we have to give one injection of vitamin K. So in that case, we preferred vitamin K1 because K3 is associated with hemolysis and kernicterus. K3 is associated with hemolysis and kernicterus. So K1 does not produce hemolysis and kernicterus. Clear? समजलंय? Yes, sir. Yes. आता K2 हे काही आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही. K2चं जो नाव आहे विटॅमिन K2 ला काय म्हणतात तर मेनाक्विनॉन्स म्हणतात. इट इज कॉल्ड एज मेनाक्विनॉन. Where it is synthesized? It is synthesized in intestinal bacterial flora. It is synthesized in intestinal. What is the clinical application? When we use antibiotics for prolonged period, there is a destruction of normal intestinal bacterial flora. So it results in deficiency of vitamin K. So bleeding may occur after prolonged antibiotic therapy. So cephalosporinच्या adverse effect मध्ये तो पार्ट येणार आहे. So bleeding may occur if we use long-term antibiotics. So it is due to destruction of normal bacterial flora, and this is the flora which is a source of vitamin K2. The vitamin K2 नाही बनला. ओके. ओके. तर विटॅमिन के डिपेंडंट क्लॉटिंग फॅक्टर बनणार नाही. तर विटॅमिन के डिपेंडंट क्लॉटिंग फॅक्टरचे नाव आठवत आहे तुम्हाला? Which factors are vitamin K dependent, or vitamin K is required synthesis of which clotting factor? 2, 7, 9, 10. 2, 7, 9, 10. These are the four factors. For the synthesis of this factor, vitamin K is required. Okay. K3 is also called as Menadione. Okay. It is a synthetic analog. Okay. And very important, bile salts are not needed for absorption of vitamin K3. So even in malabsorption syndrome, or sorry, in obstructive jaundice and malabsorption syndrome, we can use this vitamin K3. Okay, the problem with K3, it has slow onset of action, and also it responsible for which adverse effect? Kernicterus. Hemolysis, and due to hemolysis, bilirubin level is increased, and this bilirubin enters into the brain and results in kernicterus. Okay, so this is the main concern of vitamin K3. So it has slow onset of action, plus it produces kernicterus. Okay, advantage, bile salts are not required for the absorption of vitamin
K3. ओके, लक्षात आले K1 K2 K3 समजले. हो सर. आता युजेस काय विटॅमिन के चे, तुम्हाला 2 मार्कला जर विचारले विटॅमिन के चे युजेस, तर 5-6 युजेस तुम्हाला सांगता आले पाहिजे. ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे. जस्ट 1 मिनिट. ओके, सो कमिंग टू द नेक्स्ट युजेस ऑफ विटॅमिन के. तर विटॅमिन के चे युजेस आपण पाहूया. तर यूज ऑफ विटॅमिन के is in prophylaxis and treatment of bleeding due to deficiency of clotting factor in the following situation. काही सिच्युएशन अशा आहेत ज्यात क्लॉटिंग फॅक्टरची डिफिशियन्सी असते आणि त्या डिफिशियन्सीमुळे ब्लिडिंग होतं, त्यात आपण यूज करतो. तर कोणत्या अशा कंडिशन्स आहे ज्यात क्लॉटिंग फॅक्टरची डिफिशियन्सी असते ते आपण आणि विटॅमिन के दिल्यानंतर 2, 7, 9, 10 ह्या क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस वाढते. तर हा MCQ आहे. विटॅमिन के इज इन्व्हॉल्व इन द सिंथेसिस ऑफ विच क्लॉटिंग फॅक्टर? सो युअर आन्सर इज 2, 7, 9, 10. तर कुठं विटॅमिन के आपण यूज करू शकतो? जर एखाद्या पेशंटला डायटरी डिफिशियन्सी आहे विटॅमिन के ची, ऍक्च्युली ही खूप रेअर कंडिशन आहे. जर अशी डिफिशियन्सी दिसून आली तर 5 ते 10 मिलीग्राम पर डे आपण विटॅमिन के द्यायला पाहिजे, ओरली किंवा पॅरेंटली. Prolonged antimicrobial therapy may responsible for bleeding. So it is due to destruction of normal bacterial flora, which is a source of vitamin K2. Okay, normal bacterial flora हा K2 चा म्हणजे विटॅमिन K2 इज सिंथेसाइज इन इंटेस्टाइन विथ द हेल्प ऑफ नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा. आणि अँटीबायोटिक्स यूज केल्यामुळं हा नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होतो आणि त्याच्यामुळं K2 ची सिंथेसिस होत नाही आणि क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे ब्लड मधली विटॅमिन के ची लेवल कमी होऊन क्लॉटिंग फॅक्टर 2, 7, 9, 10 बनत नाही. तर प्रोलॉंग अँटीबायोटिक थेरपी responsible for destruction of normal bacterial flora, which may result in deficiency of vitamin K, and it results in decreased synthesis of 2, 7, 9, 10, which lead to bleeding. So to treat that, we can use vitamin K, and we have to use same as we use in dietary deficiency. तिसरा यूज आहे ज्या पेशंटला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे किंवा मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम आहे, त्यामध्येही आपण विटॅमिन के देतो. परंतु त्यात देताना आपण K1 जर यूज करणार असो तर ओरली देताना आपल्याला अलॉंग विथ बाईल सॉल्ट देणं गरजेचं आहे. कारण विटॅमिन के च्या साठी बाईल सॉल्टची गरज आहे. ओके, तर K1 आपण देऊ शकतो किंवा K3 ही आपण यूज करू शकतो. पॅरेंटली कोणताही यूज केला तरी चालतो. तर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस किंवा मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम हे तिसरं इंडिकेशन आहे. चौथं इंडिकेशन, एखाद्याला लिव्हर प्रॉब्लेम आहे, लिव्हर डिसीज, सिरोसिस झाला, व्हायरल हिपॅटायटिस झाला, तर यामध्ये सुद्धा यामध्ये ऍक्च्युली व्हिटॅमिन के ची डिफिशियन्सी नसते. विटॅमिन के हा व्यवस्थित असतो, परंतु जेथं विटॅमिन के इंड्यूस क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस होते तेव्हा लिव्हर हा डॅमेज झालेला असतो आणि लिव्हर डॅमेज झाल्यामुळं विटॅमिन के असला तरी पण क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस होत नाही. तर अशामध्ये विटॅमिन के देऊन जास्त काही बेनिफिशियल इफेक्ट होत नाही. परंतु जर लिव्हर डिसीज बरोबर बरोबर आहे, तर सॉरी ऑब्स्ट्रक्शन जर असेल लिव्हर डिसीज मध्ये, ओके, तर त्यामध्ये आपण विटॅमिन के यूज करू शकतो. ओके, तर लिव्हर डिसीज मध्ये, सिरोसिस किंवा व्हायरल हिपॅटायटिस मध्ये आपण यूज करू शकतो, पण रिस्पॉन्स पुअर असतो. कारण जिथं सिंथेसिस होती ते ऑर्गनच डॅमेज झालेलं असतं. त्यामुळं रॉ मटेरियल जरी असला तरी पण तिथं सिंथेसिस प्रोसेस अफेक्ट झालेली असते. ओके, न्यूबॉर्न्स, तर न्यूबॉर्न्स जे आहे त्यामध्ये प्रोथ्रोम्बिनची लेवल न्यूबॉर्न मध्ये कमी असते, फॅक्टर 2 ची. ओके, आणि त्याचबरोबर अदर क्लॉटिंग फॅक्टरही कमी असतात.
आणि जन्मल्यानंतर काही दिवस अजून हे क्लॉटिंग फॅक्टरची डिफिशियन्सी होते. तर याच्यामध्ये का डिफिशियन्सी असते क्लॉटिंग फॅक्टरची? एक तर लिव्हरची जी सिंथेसिस कॅपॅसिटी आहे ती कमी असते, आणि त्याचबरोबर न्यूबॉर्न मध्ये व्हिटॅमिन के ची ही डिफिशियन्सी असते. आणि जनरली जर प्रीमॅच्युअर बेबी जे असतात त्यामध्ये हा प्रॉब्लेम जास्त दिसून येतो. त्यामुळं आफ्टर बर्थ आपण इंडियामध्ये व्हिटॅमिन के 1चं इंजेक्शन देतो इंट्रामस्क्युलरली. आता आपण डिस्कस केलेलं आहे की चिल्ड्रन मध्ये के 3 आपण अवॉइड केलं पाहिजे. का अवॉइड केलं पाहिजे? आ- सांगू शकता का तुम्ही? कर्निटेरस होतो K3 म्हणून. के 3 हिमोलायसिस हिमोलायसिस होतं हिमोलायसिसमुळे. कर्निक. कर्निक ओके. तर आपण व्हिटॅमिन के 1 इंट्रामस्क्युलरली देतो. ओके. तर बर्थ झाल्यानंतर इमिजिएटली बेबीला आपण देतो. काही ठिकाणी मदरला के 1चं इंजेक्शन 5 ते 10 मिलीग्राम इंट्रामस्क्युलरली डिलिव्हरीच्या आधी 4 ते 12 तासही देतात. परंतु इंडियामध्ये जी न्यूबॉर्नला 1 मिलीग्राम इंट्रामस्क्युलर इंजेक्शन व्हिटॅमिन केचं हे जास्त कॉमनली प्रेफर करतात. अं, तर याच्यामुळं हिमोरेजिक डिसीजेस ऑफ द न्यूबॉर्न आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा ट्रीट करू शकतो. परंतु न्यूबॉर्न मध्ये के 3 आपण अवॉइड करायला पाहिजे, कारण तिथं हिमोलायसिस होऊन कर्निकटेरेसचे चान्सेस आहे. अँटीकोएग्युलंटचा ओव्हरडोस असेल तर आपण व्हिटॅमिन के देऊ शकतो. तर कोणत्या अँटीकोएग्युलंटचा व्हिटॅमिन के अँटीडोट आहे? वॉरफेरिनचं. वारफेरिनचा. हिपॅरिन इज ए अँटीडोट ऑफ वारफेरिन. लक्षात घ्या. नॉट अ हिपॅरिन. ओके. हिपॅरिनचा अँटीडोट कोणता आहे? प्रोटामिन सल्फेट. प्रोटामाइन सल्फेट. हे दोन एमसीक्यू इथं मी क्लिअर केलं आहे. हिपॅरिनचा अँटीडोट हा प्रोटामाइन सल्फेट आहे. ओके. इट इज ऑप्टेन फ्रॉम द स्पर्म ऑफ सर्टन फिश. ओके. प्रोटामाइन सल्फेट. आणि वारफेरिनचा ओव्हरडोस झाला तर त्याचा अँटीडोट काय आहे? विटॅमिन के. व्हिटॅमिन के. बरोबर आहे. व्हिटॅमिन के. बरोबर आहे. आणि त्यासाठी आपण के 1 यूज करतो. ओके. तो फास्ट ऍक्टिंग आहे. आणि डोस जितका प्रोथ्रोम्बिन टाइम कम प्रोथ्रोम्बिन लेवल कमी तितका आपण त्यानुसार डोस आपण यूज करतो. ओके. तर ह्या दोन गोष्टी पाहिलेल्या आहे आपण. ओके. त्यानंतर ऍस्पिरिन नावाचा ड्रग जर आपण प्रोलॉंग यूज केला तर तोही हायपोप्रोथ्रोम्बिनिया करतो. ऍस्पिरिनला आपण सॅलिसायलेट थेरपी असंही म्हणतो. आणि त्यासाठी प्रोफेलेक्टिकली आपण अशा पेशंटला व्हिटॅमिन के देऊ शकतो जे सॅलिसायलेटवर प्रोलॉंग पिरियड पासून आहेत. तर हे 7 युजेस झाले व्हिटॅमिन के चे. कोणकोणते पाहिले आपण? एक डायटरी डिफिशियन्सी, दुसरी प्रोलॉंग अँटीबायोटिक थेरपी, तिसरं ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस और मल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम. बरोबर आहे. चौथा आपण पाहिला लिव्हर डिसीज, सिरोसिस और हिपॅटायटिस. पाचवा आपण पाहिला न्यूबॉर्न. सहावा आपण पाहिला ओव्हरडोस ऑफ ओरल अँटीकोएग्युलंट लाईक वारफेरिन. सातवा आपण पाहिला प्रोलॉंग हाय डोस सॅलिसायलेट थेरपी produce hypoprothrombinemia. In that also, vitamin K we can use prophylactically to prevent these side effects. तर हे 7 व्हिटॅमिन के चे युजेस मी तुमच्याशी डिस्कस केलेत. तर लक्षात आले युजेस? हो sir. ओके. आता आपण दुसरे कोएग्युलंट्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता ते डिटेलमध्ये नाही लक्षात ठेवायचे तुम्हाला, फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. त्याच्यावर कोणीही क्वेश्चन विचारणार नाही. तर कोएग्युलंट मध्ये फक्त व्हिटॅमिन के आपल्याला माहित असेल तर मोर दॅन इनफ आहे. तर जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू बाकीच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये डिटेल आपण जायचं नाहीये. तर ऍडव्हर्स इफेक्ट जर विचार केला, त्याच्या आधी व्हिटॅमिन के चे ऍडव्हर्स इफेक्ट पाहूया. तर सेम ड्रग आहेत. ॲलर्जिक रिॲक्शन काही पेशंट मध्ये होतात. IV इंजेक्शन दिलं तर अनाफिलॅक्टिक रिॲक्शनचे चान्सेस आहे. त्यामुळे आपण मेनली जे इमल्सिफाईड प्रिपरेशन आहे त्याबरोबर ते दिसून येतात.
आणि त्यामुळे तो रूट जनरली आपण अवॉइड करावा. मेनॅडिओन जो आहे तो हिमोलायसिस करतो आणि हिमोलायसिस जनरली G6PD डिफिशियन्सी ज्या पेशंटमध्ये असते किंवा इन न्यूनेट्स हे जास्त कॉमन आहे. तर G6PD डिफिशियन्सी म्हणजे काय? ओके, आणि त्याने काय होतं तर G6PD हा एन्झाईम आरबीसीच्या स्टॅबिलिटीसाठी महत्वाचा आहे आणि त्याची जर डिफिशियन्सी असेल तर आरबीसीचं जे स्टॅबिलिटी आहे ती व्यवस्थित नसते आणि त्यामुळे तो लगेच आरबीसी ऑक्सिडायझिंग सबस्टन्सची डिस्ट्रॉय होऊ शकते. ओके, तर त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की काही असे ड्रग आहेत जे G6PD डिफिशियन्सी असलेल्या पेशंटमध्ये दिला तर ते आरबीसीला लायसिस करतात. त्यात व्हिटॅमिन के आहे, K3 म्हणजे आपण म्हणू शकतो. निओनेटमध्येही हिमोलायसिसची रिस्क जास्त आहे K3 बरोबर. ओके, तर त्याचं रिझन्स काय? न्यूबॉर्नमध्ये हिमोलायसिसची रिस्क का जास्त आहे? ओके, कारण म्हणजे न्यूबॉर्नमध्ये हिमोलायसिस जास्त होतं आणि हिमोलायसिसमुळे कर्निक टेरस होतं. ओके, तर न्यूबॉर्न मध्ये जे आहे न्यूबॉर्न मध्ये तर त्यातल्या त्यात प्री मॅच्युअर बेबी मध्ये पण ही हिमोलायसिस जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस असतं. कारण G6PD डिफिशियन्सी एन्झाईम जे आहे ते सिग्निफिकंट अमाऊंट मध्ये तयार झालेलं नसतं. तर मेनाडिओन, व्हिटॅमिन K3 किंवा त्याचे सॉल्ट जे आहे ते कर्निक टेरस प्रेसिपिटेट करतात. तर कर्निक टेरस का होतं? तर कर्निक टेरस होण्याचं रिझन आहे की एक्सिस जो बिलिरुबिन आहे तो ब्रेनमध्ये जातो आणि डिपॉझिट होतो आणि त्याने कर्निक टेरस होतं. तर बिलिरुबिनची लेवल का वाढते? एक तर मेनोडिओन हिमोलायसिस करतं त्यामुळं बिलिरुबिनची लेवल वाढते. अजून एक रिझन आहे बिलिरुबिन कोणत्या रिॲक्शननी मेटाबोलाइज होतो. तर तुम्हाला जनरल फार्मॅक मध्ये आलेलं आहे की ग्लुकुरोनायडेशन रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इनएक्टिवेशन ऑफ बिलिरुबिन. बरोबर आहे. तर हा मेनाडिओन हे ग्लुकुरोनायडेशन रिॲक्शन इंटरफिअर करतो आणि त्यामुळे जो बिलिरुबिन बनला आहे त्याचं इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होत नाही, त्याचं एक्सक्रिशनही होत नाही. त्यामुळे बिलिरुबिन तसाच ब्लड मध्ये राहतो आणि तो ब्रेन मध्ये जातो आणि त्यामुळे कर्निक टेरसचे चान्सेस आहे. तर डिटेलमध्ये कोणीही विचारणार नाही, फक्त K3 इज असोसिएटेड विथ हिमोलायसिस अँड कर्निक टेरस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकी ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये व्हिटॅमिन के रिस्पॉन्सिबल फॉर ॲलर्जिक रिॲक्शन, अनाफायलेक्टेड रिॲक्शन ही रेअर आहे. ओके, तर अदर कोएग्युलंट्स मध्ये कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. फायब्रिनोजन आपल्याला माहितच आहे. फायब्रिनोजन हा फॅक्टर कोणता आहे? 1 1. तर फायब्रिनोजन फ्रॅक्शन ऑफ ह्युमन प्लाझ्मा पासून तो ऑप्टेन करतात. अँड व्हेअर वी यूज इट इज यूज टू कंट्रोल ब्लिडिंग इन हिमोफिलिया, अँटी हिमोफिलिक ग्लोब्युलिन डिफिशियन्सी. ओके, तर फॅक्टर 8 डिफिशियन्सी असेल तर आणि अॅक्यूट फेब्रिनोजेनेमिक स्टेट असेल तर फायब्रिनोजन आपण देतो 0.5 ग्रॅम IV. तर हे फायब्रिनोजन एक कोएग्युलंट अवेलेबल आहे. अँटी हिमोफिलिक फॅक्टर म्हणजे हा फॅक्टर 8 आहे. तर कॉन्सन्ट्रेटेड अँटी हिमोफिलिक फॅक्टर पण अवेलेबल आहे आणि तो आपण हिमोफिलिया ए मध्ये यूज करू शकतो. परंतु आपण अल्टरनेटिव्हली होल ब्लड किंवा प्लाझ्मा ही यूज करू शकतो. त्यामध्ये सगळेच क्लॉटिंग फॅक्टर असतात. तर ज्याची डिफिशियन्सी असेल तो परत म्हणजे त्याची लेवल ही वाढणार आहे हे ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा प्लाझ्मा दिल्याने. डेस्मोप्रेसिन हा व्हॅसोप्रेसिन अॅनालॉग आहे आणि इट ऍक्ट्स बाय रिलीजिंग फॅक्टर 8 अँड ओन विलब्रँड फॅक्टर्स फ्रॉम द व्हॅस्क्युलर एंडोथिलियम आणि त्याच्यामुळं कोएग्युलेशन प्रोसेस ऍक्टिव्हेट होते. तर डेस्मोप्रेसिन हा व्हॅसोप्रेसिन अॅनालॉग्स आहे. व्हॅसोप्रेसिन अॅनालॉग्स आहेत. डेस्मोप्रेसिन नावाचा ड्रग ऐकलाय तुम्ही? नाही सर. नाही का? बरं. तर व्हॅसोप्रेसिन हार्मोन ऐकलाय तुम्ही? एडीएच. हो हो सर. एडीएच हार्मोनलाच दुसरं नाव आहे व्हॅसोप्रेसिन. तर हा व्हॅसोप्रेसिन अॅनालॉग्स आहे डेस्मोप्रेसिन आणि हा
व्हॅस्क्युलर एंडोथेलियम मधून फॅक्टर 8 आणि 1 विल फॅक्टर रिलीज करतो आणि त्यामुळे क्लॉटिंग प्रोसेस जी आहे, कोएग्युलेशन प्रोसेस ऍक्टिव्हेट होते. त्यानंतर आता हे सगळे कोणीही तुम्हाला विचारणार, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करतो. ॲड्रिनोक्रोम मोनोसेमी कार्बॅझोन, इट इज बिलीव्ड टू रिड्यूस कॅपिलरी फ्रॅजिलिटी, कंट्रोल ओसिंग फ्रॉम द रॉ surfaces and prevent microvessel bleeding such as in epistaxis, hematuria, secondary hemorrhage from wounds. त्यामध्ये आपण ॲड्रिनोक्रोम मोनोसेमी कार्बॅझोन यूज करू शकतो. तर हे कॅपिलरी फ्रॅजिलिटी कमी करतं, कंट्रोल ओझिंग फ्रॉम द रॉ सरफेस कमी करतं, कंट्रोल करतं आणि मायक्रोवेसल ब्लिडिंग हे प्रिव्हेंट करतं. ॲड्रिनोक्रोम मोनोसेमी कार्बॅझोन हा एक कोएग्युलंट आहे. तर व्हिटॅमिन के सोडून आपण फायब्रिनोजन, अँटीहिमोफिलिक फॅक्टर, डेस्मोप्रेसिन, ॲड्रिनोक्रोम मोनोसेमी कार्बॅझोन हे कोएग्युलंट्स पाहिलेले आहेत. त्यानंतर रुटीन आणि इथामसाइलेट हे पण कोएग्युलंट्स आपण पाहणार आहोत. तर रुटीन, इट इज अ प्लांट ग्लायकोसाइड claimed to reduce capillary bleeding and it is used in a dose of 60 milligram oral BD or TDS along with vitamin C. So routine is used along with vitamin C. Okay, sorry. Routine is used along with vitamin C. It is a plant glycoside and it reduces capillary bleeding. 60 milligram oral BD or TDS is the dose. इथामसाइलेट ऐकलंय ना तुम्ही? हो सर. यूज केलंय? हो सर. तर इथामसाइलेट पण कोएग्युलंट म्हणून आहे. ओके, सो इट रिड्युसेस कॅपिलरी ब्लिडिंग व्हेन प्लेटलेट्स आर ॲडिक्वेट. Probably it corrects abnormality of the platelet adhesion but does not stabilize farming. The platelet related abnormalities ethamycilate correct करतं but it does not stabilize fibrin. It has been used in the prevention and treatment of capillary bleeding. ओके, कॅपिलरी ब्लिडिंगच्या प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंटसाठी आपण वापरतो. कोणत्या कंडिशन आहे? मिनोरेजिया, ओके, एक्सेसिव्ह युटेराईन ब्लिडिंग, आफ्टर ॲबॉर्शन ब्लिडिंग होत असेल तर इपिस्टॅक्सिस, ओके, नाकातून रक्तस्राव होतो, मलिना म्हणजे स्टूलमध्ये रक्त येत आहे, आणि हिमॅच्युरिया, ओके, हिमॅच्युरिया लघवीतून रक्त येते आफ्टर ट्रूथ एक्सट्रॅक्शन. हाऊएव्हर इफिकेसी इज डाऊटफुल. तर इथामसाइलेट हे प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट ऑफ कॅपिलरी ब्लिडिंग साठी वापरतात. लक्षात आलं? तर हे काही कोएग्युलंट आहे. तर व्हिटॅमिन के सोडून कोणतं यूज केलंय तुम्ही? इथामसाइलेट. कशासाठी? कोणत्या? मेनोरेजिया वगैरे पेशंट असतात ना त्याच्यामध्ये. मिनोरेजियाच्या पेशंटसाठी यूज केलेले आहे. ओके, मिनोरेजियासाठी वापर. इपिस्टॅक्सिस मध्ये पण यूज केलं. इपिस्टॅक्सिस साठी ही यूज केलेला आहे. ओके, बर, ठीक आहे. आणि इफिकेसी त्याची डाऊटफुल आहे. ओके, इपिस्टॅक्सिस साठी अजून कोणत्या प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो? नॅझल पॅकिंग करतो ॲड्रेनालिन. ऍड्रेनालिन पॅक. ॲड्रेनालिन पॅक, नॅझल ओके, ॲड्रेनल नेझल पॅक, ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे, लोकल हिमोस्टॅटिक्स म्हणजे काय? आता हे पण तुम्हाला कोणी विचारणार नाही, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करतोय. त्याला आपण स्टेप्टिक्स असंही म्हणतो. तर जिथं लोकल ब्लिडिंग होत आहे तिथं आपल्याला ती ब्लिडिंग स्टॉप करायची असेल तर आपण हे लोकल हिमोस्टॅटिक्स यूज करतो. तर जनरली एक्सटर्नल ब्लिडिंग होत असेल तर आपण मॅन्युअल प्रेशर देऊन किंवा कॉटन गॉजचं प्रेशर पॅक वापरून किंवा सुचरिंग करून ब्लिडिंग स्टॉप करतो. ओके, तर ही ब्लिडिंग जी आहे तिला कंट्रोल करण्यासाठी आपण काही सबस्टन्स पण यूज करू शकतो. त्याला आपण लोकल हिमोस्टॅटिक्स म्हणतो, जे लोकल ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी उपयुक्त राहतात. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत स्टेप्टिक्स असं म्हणतो. सो these are the substances used to stop bleeding from the local approachable site. तर लोकल अप्रोचेबल साईट मधून जे ब्लिडिंग होते ते जर स्टॉप करण्यासाठी आपण काही सबस्टन्स यूज केलं तर त्या सबस्टन्सला आपण स्टेप्टिक्स असं म्हणतो. तर कोणकोणते एक्झाम्पल आहे सेप्टिकचे? तर वेगवेगळे मटेरियल्स आता अवेलेबल आहेत, ते आपण डायरेक्ट अप्लाय करू शकतो जिथं ब्लिडिंग होत आहे. त्यामध्ये कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो. फायब्रिन नावाचं
material available. It is prepared from human plasma and available as dried sheet or foam. ओके, तर शीट किंवा फोम मध्ये अवेलेबल आहे ते, आणि जितका साईज आहे ब्लिडिंगची त्यानुसार कट करून तो आपण तिथे अप्लाय करू शकतो. जिलेटिन फोम, ऑक्सिडाइज सेल्युलोज. ओके, these are the other material we can use. ओके, थ्रोम्बिन नावाचं जो हे आहे ड्राय पावडर आपण यूज करू शकतो. ओके, तर thrombin it is obtained from bovine plasma, may be applied as a dry powder or freshly prepared solution to the bleeding surface in hemophilics. म्हणजे ज्यांना हिमोफिलिया नावाचा आजार आहे त्यांना लोकल ब्लिडिंग होत असेल तर आपण थ्रोम्बिन यूज करू शकतो. त्याचप्रमाणे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर ही ब्लिडिंग स्टॉप करायला उपयुक्त ठरतात. त्यात आपण 0.1% ॲड्रेनालिन सोल्युशन स्टराईल कॉटन गॉज मध्ये सोक करून ते पॅक अप्लाय करू शकतो. ओके, नोज मध्ये करू शकतो इपेस्टॅक्सिस साठी, किंवा टूथ सॉकेट मध्ये आपण देऊ शकतो. ओके, त्यानंतर ॲस्ट्रिंजन्स जे आहेत टॅनिक ऍसिड किंवा मेटॅलिक स्टॉल ते पण आपण ब्लिडिंग गम्स किंवा ब्लिडिंग पाईल्स साठी वापरू शकतो. आता आपलं कोएगुलन टॉपिक कंप्लीट झालेला आहे. तर कोएगुलंट्स मध्ये आपण विटॅमिन के पाहिले, बाकी कोएगुलंट्स पाहिलेत. ओके, त्यामध्ये आपण फायब्रिनोजन पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर अँटी हिमोफिलिक फॅक्टर पाहिलेला आहे. त्यानंतर डेस्मोप्रेसिन आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण इथामसाइलेट पाहिलेलं आहे. आणि लोकल हिमोस्टॅटिक्स मध्ये वेगवेगळे सबस्टन्स आपण पाहिलेत. फायब्रिन आहे, थ्रोम्बिन आहे. ओके, ॲस्ट्रिंजंट आपण यूज करतो आणि त्याचप्रमाणे ॲड्रिनालिन सोल्युशन आपण यूज करतो. तर ते सगळे लोकल हिमोस्टॅटिक्स आहेत, त्यालाच आपण स्टेप्टिक्स असं म्हणतो. आता आपला जो महत्वाचा टॉपिक आहे अँटीकोएग्युलंट्स, त्याकडे वळूया. अँटीकोएग्युलंट्स मध्ये लॉंग क्वेश्चन मध्ये क्लासिफिकेशन फार महत्वाचं आहे, आणि क्लासिफिकेशन नंतर लॉंग क्वेश्चनला हिपॅरिन किंवा वारफेरिन हे दोन क्वेश्चन तुम्हाला लॉंग क्वेश्चनच्या मध्ये येऊ शकतात. त्यात त्याची मेकॅनिझम, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्राइंडिकेशन त्याविषयी तुम्हाला माहित पाहिजे. आणि शॉर्ट नोट आलं तर हिपॅरिन वारफेरिन डिफरन्स आणि हिपॅरिन लो मॉलिक्युलर वेट मध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर अँटीकोएग्युलंटचे दोन प्रकार पडतात. आता दोन टाइप्स आहे. अँटीकोएग्युलंट्स म्हणजे असे ड्रग की जे कोएग्युलेशन प्रोसेस इनहिबिट करतात. ओके, दे इंटरफिअर विथ द कोएग्युलेशन सिस्टीम. तर त्यामध्ये इन व्हायवो अँटीकोएग्युलंट्स आहेत आणि इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट्स आहे. इन व्हायवो अँटीकोएग्युलंट्स म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये दिल्यानंतर अँटीकोएग्युलंट इफेक्ट प्रोड्यूस करतात, आणि काही इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट म्हणून ऍक्ट होतात, म्हणजे बॉडीच्या बाहेरही ते अँटीकोएग्युलंट ऍक्शन प्रोड्यूस करतात. तर इन व्हायवो अँटीकोएग्युलंट मध्ये कोणते आहेत, तर त्यामध्ये डिपेंडिंग ऑन द रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन दोन ग्रुप पडतात. पॅरेंटल अँटीकोएग्युलंट आणि ओरल अँटीकोएग्युलंट. कोणते दोन ग्रुप करतात? पॅरेंटल अँटीकोएग्युलंट आणि ओरल anticoagulant. The in vivo anticoagulant is divided into two, parental anticoagulant आणि oral anticoagulant. ओके, तर पॅरेंटल अँटीकोएग्युलंट मध्ये ऍटलिस्ट, आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी लक्षात नाही राहते सगळ्या, तर ऍटलिस्ट हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, फोंडा पॅरानोक्स, ओके, अर्गॅट्रोबॅन, असे 3-4 नावं जरी तुम्ही लिहिले तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. कारण एक्झाम मध्ये हे डिटेल क्लासिफिकेशन काही जणांना आठवत नाही. जर अभ्यास आपण पहिल्यापासून केला तरच क्लासिफिकेशन तुम्ही लिहू शकता. शेवटच्या 2 महिन्यात 1 महिन्यात अभ्यास केला तर जशाच्या तसं क्लासिफिकेशन लिहिणं मला नाही वाटत की पॉसिबल आहे. कारण तेवढं ते होलाटाईल आहे, त्याला 3 ते 4 रिव्हिजन डिटेल क्लासिफिकेशन साठी लागतात. तर माझं याचं सजेशन आहे, अजून 3 महिने आहेत. क्लासिफिकेशन तुम्ही रोज काही ना काही टॉपिकचे क्लासिफिकेशन करत जा. त्यात कोणते ड्रग आहे, काय आहे, क्लासिफिकेशन जरी व्यवस्थित झाले
तरी पण तुमचे मार्क्स वाढण्यास मदत होते, म्हणजे स्कोरिंग पण होतं आणि पासिंगला पण मदत होते. तर पॅरेंटल अँटीकोएग्युलंट मध्ये थ्रोम्बिन इनिबिटर्स आहेत. काही ड्रग थ्रोम्बिन इनडायरेक्टली इनिबिट करतात आणि काही ड्रग थ्रोम्बिन डायरेक्ट इनिबिट करतात. तर इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आणि डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर असे दोन डिव्हिजन आहे. इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर मध्ये आपण कॉमनली यूज केलेल्या ड्रग आहेत त्यात हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन. आता लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन मध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन मध्ये एनॉक्झॅपॅरिन आहे, डाल्टीपॅरिन आहे, रेव्हिपॅरिन आहे, नॅड्रोपॅरिन आहे, पॅरानापॅरिन आहे, ॲड्रेपॅरिन आहे. तर हिपॅरिन सगळ्यांचे एंड पॅरिन वरूनच आहे. ओके, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे जर एक्झाम्पल पहिले तर एनोक्झॅपॅरिन आहे, डाल्टेपॅरिन आहे, रेव्हिपॅरिन आहे, नॅड्रोपॅरिन आहे, पॅरानापॅरिन आहे आणि ॲड्रेपॅरिन आहे. तर ऍटलिस्ट एनोक्झॅपॅरिन, डाल्टेपॅरिन दोन्ही लक्षात ठेवले नावं तरी चालू शकतात. ओके, तर यातलं तुम्ही कोणतं पाहिलेलं आहे यूज लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचा? एनॉक्सापॅरिन, डाल्टापॅरिन, फोंडापॅरिन एक्स. ओके, फोंडापॅरिनॉक्स हा लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन नाहीये, तो वेगळाच येतो. तर एनॉक्झेपॅरिन पाहिले ना आणि डाल्टीपॅरिन पाहिले. ओके, हे लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे एक्झाम्पल आहेत. तर ऍटलिस्ट दोन एक्झाम्पल तरी तुम्ही लक्षात ठेवावी. मी तर 4-5 एक्झाम्पल त्यात मेन्शन केलेली आहे, तर एनॉक्झापॅरिन आणि डाल्टेपॅरिन. आणि इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर मध्ये फोंडापॅरिनॉक्स पण आता अवेलेबल आहे आणि तो पण लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह म्हणून सबक्युटॅनियसली यूज करतात फोंडापॅरिनॉक्स. पण तो लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन नाही. त्याच्यात आणि लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन मध्ये काही फरक आहे, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आणि अजून एक इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आहे डायनापॅरॉइड. तर हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, फोंडापॅरिनॉक्स आणि डॅनापॅरॉइड, these आर द एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. त्यानंतर डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर मध्ये असे ड्रग आहे की ते थ्रोम्बिनला डायरेक्ट इन्हिबिट करतात. तर त्यामध्ये कोणते आहेत? तर लेपिरुडिन आहे, देसिरुडिन आहे, बिव्हॅलिरुडिन आहे. तर सगळे रुडिनने एंड होतात आणि अर्गॅट्रोबॅन आहे. तर हे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आपण कोणत्या रूटने यूज करतो? पॅरेंटल रूटने. पॅरेंटल रूटने. डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर ओरली पण अवेलेबल आहे आणि त्याचं नाव आहे डॅबिगॅट्रान. ओके, तर पॅरेंटल डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर जर विचारले तर लेपिरुडिन, बिव्हॅलिरुडिन, डेसिरुडिन आणि आर्गॅट्रोपॅन. आणि ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर विचारलं तर त्याचं नाव काय आहे? डॅपिगॅट्रान डॅबिगॅट्रा. इटाक्झेलेट. ओके, डॅबिगॅट्रन टॅबलेट ऐकली तुम्ही? हो सर. ओके, प्रॅडक्सा म्हणून बहुतेक ब्रँड नेम आहे. ओके. ओके, आता हे झाले पॅरेंटल अँटीकोएग्युलंट, इनडायरेक्ट अँड डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. ओरल अँटीकोएग्युलंट्स मध्ये कोणकोणते आहेत? तर व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट आहे, जे व्हिटॅमिन के डिपेंडंट क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस इनिबिट करतात. त्यामध्ये काउमेरिन डेरिव्हेटिव्ह आणि इंडियन डायन डेरिव्हेटिव्ह आहे. आणि काउमेरिन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं नाव आहे ते आहे वारफेरिन. वारफेरिन इज ए coumarin derivative. There are other coumarin derivative also: bis hydroxycoumarin, acinocoumarol, ethyl bis acetate. तर 4 ड्रग coumarin डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण पाहणार आहोत. ओके, वारफेरिन, बिस हायड्रॉक्झिकाउमेरिन, ॲसिनोकाउमेरॉल आणि इथिल बिसकाउमा ॲसिटेट. इथिल बिसकाउमा ॲसिटेट यापैकी कोणतं यूज होतं क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? वारफेरिनचं यूज असेल. बिसहायड्रॉक्झिकाउमेरिन डायक्युमेरॉल यूज होतं. नाही सर, ऍस्टिनो कामारीन होता, कामारल. ॲसिनोकाउमेरॉल होतं. कामारल. ओके, ठीक आहे. तर हे काउमेरिन डेरिव्हेटिव्ह आहे. आणि इंडियन डायन डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट जो इंडियन डायन डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे फेनिंडायन. तर ओरल अँटीकोएग्युलंट मध्ये पहिला जो ग्रुप पाहिला आहे तो व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट, त्यामध्ये काउमेरिन डेरिव्हेटिव्ह आणि इंडियन डायन डेरिव्हेटिव्ह. काउमेरिन डेरिव्हेटिव्ह मध्ये 4 ड्रग आहे: वारफेरिन आहे, डायक्युमॅरॉल आहे, ॲसिनोकाउमेरॉल आहे आणि इथिल बिसकाउमा ॲसिटेट आहे. आणि इंडियन डायन डेरिव्हेटिव्ह मध्ये फेनिंडायन आहे.
तर व्हिटॅमिन के अँटागोनिस्ट हा पहिला ग्रुप आहे ओरल अँटीकोएग्युलंटचा. आता रिसेंटली डायरेक्ट फॅक्टर 10A इन्हिबिटर पण अवेलेबल आहे. त्याचं नाव आहे रिव्हारोक्सॅबॅन आणि एपिक्झॅबॅन. एक आहे डायरेक्ट फॅक्टर 10A इन्हिबिटर. लक्षात आलं? डायरेक्ट फॅक्टर 10A इन्हिबिटरचे नाव काय आहे? रिव्हरॅक्सॅबॅन, अपेक्सॅबॅन, रिव्हारोक्सॅबॅन आणि अपेक्सॅबॅन. एपिक्झॅबॅन. एपिक्सॅबॅन हे कोणता फॅक्टर इन्हिबिट करताय? 10A. ओके. आणि कसं करताय? डायरेक्टली. डायरेक्ट. तर कसं लक्षात ठेवायचं? दोघांच्या स्पेलिंग मध्ये XA म्हणजे आपण 10A सारखं दिसून येतं बघा. दिसतंय सर्कल केलेलं? ओके. ओके. तर XA येतं, त्याच्यावरून डायरेक्ट फॅक्टर 10A इन्हिबिटर लक्षात राहील. फोंडापॅरोनुक्स हा जो ड्रग आहे हा पण 10Aच इन्हिबिट करतो सिलेक्टिव्हली, परंतु कसा करतो? इनडायरेक्ट. इनडायरेक्ट. इनडायरेक्टली. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? ओके. आणि ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इन्हिबिटरचे एक्झाम्पल डॅबिगॅट्रॉन, इटाक्झेलेट आहे. तर हे झाले अँटीकोएग्युलंट्स जे आपण इन व्हायवो यूज करू शकतो. इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंटचे एक्झाम्पल काय आहे? तर इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट मध्ये हिपॅरिन येतं. ओके, एक मिनिट. हिपॅरिन येतं. त्यानंतर आपण जे ब्लड कलेक्शन साठी बल्ब यूज करतो त्यामध्ये आपण कॅल्शियम कॉम्प्लेक्सिंग एजंट्स यूज करतो. काय यूज करतो? कॅल्शियम कॉम्प्लेक्सिंग एजंट. तर कॅल्शियम वन ऑफ द 13 फॅक्टर पैकी एक फॅक्टर आहे कॅल्शियम. तर कॅल्शियम हा कोएग्युलेशन प्रोसेस साठी फार महत्वाचा आहे. तर कॅल्शियम कॉम्प्लेक्सिंग एजंट यूज केलं तर कोएग्युलेशन होईल का? नाही होणार. नाही तर होणार. कॅल्शियमला कॉम्प्लेक्स करणार, फॉर्म करणारे त्याच्याबरोबर कंबाईन होता कॉम्प्लेक्स तयार करतात, त्यामुळे कॅल्शियमची ऍक्शन होत नाही. तर त्यामध्ये कोणते ड्रग्ज आहेत इन व्हिट्रोसाठी? सोडियम सिट्रेट. ओके. तर तुम्ही ते बल्ब पाहिला असेल, सायट्रेट बल्ब किंवा सोडियम ऑक्झॅलेट, ऑक्झॅलेट बल्ब. तर सोडियम सायट्रेट जे आहे, तर आपण सोडियम सायट्रेट जे आहे 350 ml जे ब्लड आहे त्याचं कोएग्युलेशन प्रिव्हेंट करायचं असेल तर 1.65 ग्रॅम आपण यूज करतो. तर जे ब्लड ट्रान्सफ्युजन बॅग्स असतात त्यामध्ये हे सोडियम सायट्रेट असतं 1.65 ग्रॅम. किती ml ब्लडचं क्लॉटिंग किंवा कोएग्युलेशन प्रिव्हेंट करायला? 350 ml. आणि सोडियम ऑक्झॅलेट 1 ml ब्लडचं क्लॉटिंग प्रिव्हेंट करायचं असेल तर 10 mg आपण यूज करतो. त्यानंतर सोडियम इडिटेट बल्ब तुम्हाला माहित असेल, त्यात आपण 2 mg यूज करतो 1 ml ब्लडचं क्लॉटिंग प्रिव्हेन्शन करायचं असेल. तर सोडियम ऑक्झॅलेट आणि सोडियम इडिटेट हे आपण ब्लड कलेक्शन करतो इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस साठी, तर ते हे ऑक्झॅलेट बल्ब किंवा इडिटेट बल्ब मध्ये करतो. सोडियम सायट्रेट हे ब्लड ट्रान्सफ्युजन बॅग मध्ये आपण यूज करतो. तर हे कॅल्शियम कॉम्प्लेक्सिंग एजंट आहे. आणि अजून इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट जो आहे तो कोणता आहे? हिपॅरिन. तर हिपॅरिन इज इन व्हायवो ॲज वेल ॲज इन व्हिट्रो अँटीकोएग्युलंट. तर हे एक्झाम्पल लक्षात आले अँटीकोएग्युलंटचे? हो सर. अँटीको ओके. आता आपल्याला हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, फोंडापॅरोनुक्स हे इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर पाहिजे आहेत आणि त्यानंतर बाकीचे ड्रग आपण डिस्कस करणार आहे. तर हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आणि फोंडापॅरोनुक्स आपण पाहणार आहोत. तर मेकॅनिझम वगैरे आपण डिटेलमध्ये मागच्या ऑफलाईन लेक्चरला पण डिस्कस केलेली आहे. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ॲटलिस्ट बेसिक नॉलेज मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. डिटेल वी आर नॉट एक्सपेक्टिंग. तुम्हाला 2 लाईन मध्ये जरी तुम्ही हिपॅरिनची मेकॅनिझम लिहिली तरी मोर दॅन इनफ आहे. त्यामुळे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फार सिलेक्टिव्ह माहित पाहिजे. परंतु ते जर अंडरस्टँडिंग झालेलं असेल तुम्हाला तो कन्सेप्ट, तर तुम्हाला रट्टा मारण्याची गरज नाही. तर हिपॅरिनचा जर विचार केला तर
हा ड्रग एका मेडिकल स्टुडंटने डिस्कवर केला होता 1916 मध्ये, आणि त्या मेडिकल स्टुडंटचं नाव होतं मॅकलिन. मॅकलिन. बँटिंग बेसने जसं इन्सुलिन डिस्कवर केलं, ते पण मेडिकल स्टुडंट्स होता ते. तर त्याचप्रमाणे हिपॅरिन इज ऑल्सो डिस्कवर्ड बाय मेडिकल स्टुडंट्स मॅकलिन. आणि कधी तो डिस्कवर झाला? 1916. बरोबर आहे. आता त्याला हिपॅरिन नाव का पडलं? कारण तो पहिले कुठून एक्सट्रॅक्ट झाला? लिव्हर मधून. ओके. तर हिपॅरिन बद्दल जर केमिस्ट्रीचा जर विचार केला, तर हा म्युकोपॉलिसॅकराइड आहे, ज्याचं मॉलिक्युलर वेट हे 10,000 to 20,000 आहे. आणि तो प्रिडॉमिनंटली लिव्हरमध्ये दिसून येतो. तर मास सेल ऑफ द लिव्हर, लंग्स आणि इंटेस्टायनल म्युकोजा हे त्याचे साइट्स आहेत. तर हिपॅरिन हा लिव्हरमध्ये मास सेलमध्ये दिसून येतो, त्याचप्रमाणे लंगच्या मास सेल आणि इंटेस्टायनल म्युकोजाच्या मास सेलमध्ये ही हिपॅरिन दिसून येतो. तर हिपॅरिन हा वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड आहे आपल्या बॉडीतलं, आणि तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज कॅरी करतो. जर कमर्शियल प्रिपरेशनचा विचार केला, तर हिपॅरिन हे कसं ऑप्टेन होतं? तर हिपॅरिन हे ॲनिमल सोर्स पासून ऑप्टेन होतं. तर ऑक्स लंग किंवा पिग इंटेस्टायनल म्युकोजा हे हिपॅरिनचे सोर्स आहे. तर हे एक MCQ आहे. हिपॅरिन इज ऑप्टेन फ्रॉम ऑक्स लंग और पिग इंटेस्टायनल म्युकोजा. कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू जे हिपॅरिन यूज करतो आपण, सो इट इज ऑप्टेन फ्रॉम ऑक्स लंग और पिग इंटेस्टायनल म्युकोजा. तर दोन तीन गोष्टी इथं क्लिअर करतो मी परत एकदा. इट वॉज डिस्कवर्ड बाय मेडिकल स्टुडंट मॅकलिन. 1916 मध्ये डिस्कवर्ड झालं. तो पहिले मास मास सेल मध्ये तो दिसून येतो, आणि तो पहिले लिव्हर मधल्या मास सेल मध्ये दिसून आला, म्हणून हिपॅरिन नाव आहे. तर तो एक म्युकोपॉलिसॅकराइड आहे. मॉलिक्युलर वेट अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिनचं 10 ते 20,000 आहे. हा स्ट्रॉंगेस्ट ऍसिड आहे आपल्या बॉडी मधला, आणि इट कॅरीज इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज ऑन इट. आणि कमर्शियल प्रिपरेशन ऑफ हिपॅरिन इज ऑप्टेन फ्रॉम ox lung or pig intestinal mucosa. So this is MCQ. So hypersensitivity reaction is one of the drawback of this drug because it is obtained from the animal source. So this is chemistry. It contains two sulfated disaccharide in it. So mucopolysaccharide आहे तो डिग्लुकोसॅमाइन एल आयडियुरोनिक ऍसिड अँड डिग्लुकोसॅमाइन डिग्लुकुरोनिक ऍसिड आहे त्याच्यात. तर हा पार्ट तुम्हाला कोणीही विचारणार नाही. इवन पहिला जो पार्ट आहे तो पण डिटेल मध्ये नसला माहीत तरी चालेल, तुम्हाला डायरेक्ट मेकॅनिझम विचारणार, युजेस ऍडव्हर्स इफेक्ट. ओके. तर ओके, सो हिपॅरिन इज इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट. तर त्याला इनडायरेक्टली ऍक्टिंग का म्हणतात आपण ते पाहणार आहोत. ओके. आणि त्याआधी आपण अँटीथ्रोम्बिन 3 विषयी जाणून घेणार आहोत. तुम्हाला काय माहिती आहे अँटीथ्रोम्बिन 3 ची? ऐकलंय अँटीथ्रोम्बिन 3? फॅक्टर 3. एक मिनिट हा. अँटीथ्रोम्बिन 3 आपल्या बॉडीमध्ये आहे तो. काय करतो तो? अँटी प्रोटीन इनहिबिटर. कोणता इनहिबिटर आहे तो? येस येस, करेक्ट. प्रोटीएज इनहिबिटर. ओके. तर थोडक्यात अँटीथ्रोम्बिन 3 इज आणि त्याने ऍक्टिव्हेट करतो 10A 2A
ऍक्टिवेट करतं का नाही इनहिबिट करतं? इनहिबिट करतो, सॉरी. हा हा. तर हा. इनऍक्टिव्हेट करतो. ओके. इनऍक्टिव्ह करतो त्यांना. ओके ओके 10 to ओके. आता 12. आता याला आपण नॅचरल अँटीकोएग्युलंट म्हणतो. तो आपल्या बॉडीमध्ये आहे अँटीथ्रोम्बिन 3. ओके. अँड इट इज अ सबस्ट्रेट फॉर द व्हेरियस क्लॉटिंग फॅक्टर. हे क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे प्रोटीन्स आहेत, ते क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे एन्झाईम्स आहेत आपण म्हणतो. तर हे एन्झाईम्स काय करतात? हे एन्झाईम्स क्लॉटिंग फॅक्टरचा रोल काय आहे? एक क्लॉटिंग फॅक्टर दुसऱ्याला ऍक्टिव्हेट करतो, दुसरा तिसऱ्याला ऍक्टिव्ह करतो. अँटीथ्रोम्बिन काय करतो? ह्या क्लॉटिंग फॅक्टरला बाइंड होतो आणि त्यांना इनऍक्टिव्हेट करतो. काय करतो? क्लॉटिंग फॅक्टरला काय करतो तो? इनऍक्टिव्हेट करतो तो. इनऍक्टिव्हेट. आणि मग ते क्लॉटिंग फॅक्टर इनऍक्टिव्हेट झाले तर फायब्रिन बनेल का? नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. ओके. लक्षात आहे. ओके. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. आता हिपॅरिन जो आहे तो कसा ऍक्ट होतो बघा. त्याआधी तुम्हाला मी अँटीथ्रोम्बिन 3 कसा ऍक्ट होतो ते तुम्हाला सांगतो. अँटीथ्रोम्बिन 3 कशाला बाइंड होतो? क्लॉटिंग फॅक्टरला. आणि क्लॉटिंग फॅक्टरला बाइंड होऊन काय करतो? त्या क्लॉटिंग फॅक्टरला इनऍक्टिव्हेट करतो. इनऍक्टिव्हेट. तर अँटीथ्रोम्बिन 3 हा जो आहे हे कोणते क्लॉटिंग फॅक्टर इनहिबिट करतो हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर अँटीथ्रोम्बिन 3 हा इंट्रेन्सिक पाथवे प्लस कॉमन पाथवे मध्ये जे ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर आहेत त्यांना इनऍक्टिव्हेट करतो. कशाला इनऍक्टिव्हेट करतो? अँटीथ्रोम्बिन 3 इनऍक्टिव्हेट्स क्लॉटिंग ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर ऑफ इंट्रेन्सिक अँड कॉमन पाथवे. बरोबर आहे. तर इंट्रेन्सिक पाथवे आणि हे कॉमन पाथवेचे ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर तो इनहिबिट करतो. ओके. मग कोणकोणते फॅक्टर येतात त्यामध्ये पहा. 13A, 12A, 11A, 10A. बरोबर. व्हॉट इज दिस? नाही. 9A. नाही. ओके. 9A. ओके. त्यानंतर 2. 2A. ओके. तर हे सगळे फॅक्टर्स ते इनहिबिट करतात. ओके. तर एक्स्ट्रिन्सिक सिस्टीमच्या क्लॉटिंग फॅक्टरवर अँटीथ्रोम्बिन काही करत नाही. तर अँटीथ्रोम्बिन 3 ऍक्टिव्हेटेड फॅक्टर ऑफ इंट्रिन्सिक पाथवे आणि कॉमन पाथवेचे इनहिबिट करतो. त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात 10A आणि 2A चे इनहिबिशन जास्त असतं. बरोबर आहे. ओके. आता हिपॅरिन काय करतो? आपण पाहिलेलं आहे की हिपॅरिन इज ए इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट. म्हणजे आता अँटीकोएग्युलंट जे असतात ते हे कोएग्युलेशन प्रोसेस जी आहे ती ब्लॉक करणारे ड्रग अँटीकोएग्युलंट. म्हणजे कोएग्युलेशन होईल का अँटीकोएग्युलंट यूज केल्यामुळं? नाही. नाही. कोएग्युलेशन कॅस्केट इनहिबिट होईल. म्हणजे काय बनणार नाही? फायब्रिन. बरोबर आहे. फायब्रिन. फायब्रिन बनणार नाही. तर हिपॅरिन कसं आहे? डायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट आहे का इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट आहे? इनडायरेक्टली ऍक्टिंग. आणि इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट असून हिपॅरिनच्या ऍक्शन साठी काय महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो की हिपॅरिन डज नॉट डायरेक्टली इनहिबिट दिस क्लॉटिंग फॅक्टर. हिपॅरिन act indirectly by potentiating action of antithrombin 3 by 1000-fold. तो कशाची ऍक्शन वाढवतो? अँटीथ्रोम्बिन अँटीथ्रोम्बिन 3. 3 ची. आणि त्याच्यामुळं अँटीथ्रोम्बिन 3 ची ऍक्शन वाढल्यामुळं जे ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर आहे ते काय होतील? चांगल्या प्रकारे इनहिबिट होतील. मग कोणते फॅक्टर इनहिबिट होतील आपण ते पाहिलेलं आहे. तर हिपॅरिनची मेकॅनिझम जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर 1-2 लाईन जरी लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा डिटेल तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही. तर पहिली गोष्ट, हिपॅरिन इज ए पॉवरफुल अँटीकोएग्युलंट. इट इज ए instantaneously acting anticoagulant.
इट इज इफेक्टिव्ह इन व्हायओ एज वेल एज इन विट्रो. तर हा पॉईंट तर लक्षात आलाय तुमच्या, इट इज इफेक्टिव्ह इन व्हायओ आणि विट्रो क्लासिफिकेशन मध्ये पाहिलंय. आणि इट इज इन्स्टंटॅनियसली ऍक्टिंग अँटीकोअग्युलंट, म्हणजे ऑनसेट काय आहे त्याचा, क्विक आहे हिपॅरिनचा. लक्षात आलं. हाऊ इट ऍक्ट्स इनडायरेक्टली. हाऊ? बाय ऍक्टिव्हेटिंग प्लाझ्मा अँटीथ्रोम्बिन 3. कशाला ऍक्टिव्हेट करतो तो? अँटीथ्रोम्बिन 3 ऍक्टिव्हेट करतो. आणि अँटीथ्रोम्बिन 3 ऍक्टिव्हेट झाला तर कोणते फॅक्टर इनहिबिट होईल? ऍक्टिव्हेटेड इंट्रेन्सिक आणि क्लॉटिंग कॉमन पॅथ. फॅक्टर ऑफ इंट्रेन्सिक अँड कॉमन पाथवे. ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर ऑफ इंट्रेन्सिक अँड कॉमन पाथवे. मग कोणकोणते आहेत ते? 13A आहे, 12A आहे, 11A आहे, बरोबर आहे, 10A आहे, 9A आहे आणि 2A आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो 9 to 13A प्लस 2A. लक्षात आलं. हम्म, बरोबर आहे. सो हिअर यू हॅव टू रिमेंबर heparin acts indirectly by activating plasma antithrombin 3. आणि त्याच्यामुळं इंट्रेन्सिक आणि कॉमन पाथवेचे ऍक्टिव्हेटेड फॅक्टर इनऍक्टिव्हेट होणार आहे. ऍक्टिव्हेटेड म्हणजे प्रत्येक ठिकाणी ए वर्ड आला पाहिजे. 13A, 12A, 11A, 10A, 9A आणि 2A इनहिबिट होणार आहे. बरोबर आहे. बट विच फॅक्टर इज नॉट इनहिबिटेड? फॅक्टर ऑफ एक्सटेन्सिव्ह पाथवे 7A इज नॉट इनहिबिटेड. दिस इज ए MCQ. कोणता इनहिबिट होत नाही? 7A. यामध्ये हिपॅरिन सिलेक्टिव्हली जर विचार केला तर दोन फॅक्टर मेनली इनहिबिट करतो, 10A अँड 2A. हिपॅरिन इनहिबिट्स मेनली विच फॅक्टर? 10A 10 and and 2A, 2. but it acts indirectly through antithrombin 3. So how heparin acts? It binds with antithrombin 3, it forms complex, and this complex then inactivates this clotting factor. तर इतकी मेकॅनिझम लिहिता येईल का तुम्हाला? मी जेवढी डिस्कस केली तेवढी. हो सर. एवढीच तुम्हाला एक्सपेक्टेड आहे एक्झाम मध्ये. कसं करतो ते मी मागच्या लेक्चरमध्ये जे आपलं ऑफलाईन झालं त्यात खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तेवढं नाहीच लक्षात ठेवलं तरी चालेल. बरोबर आहे. तेवढं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. आता ते मी तुमच्याशी 2 मिनिटात डिस्कस करणार आहे, 5 मिनिटात. परंतु ते जरी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तुमच्याकडे एवढे जरी पॉइंट आले, कारण 7.5 मार्कच्या क्वेश्चनला क्लासिफिकेशनच 3 मार्क आहे. तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ऍक्शनला किती 1 ते 1.5 मार्क असणार आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला हे एवढं जरी लक्षात ठेवलं तर मोर दॅन इनफ आहे. तुम्ही जर त्रिपाठी वाचत असाल त्या डिटेलमध्ये, शानबागमध्ये नसेल एवढं डिटेल, पण आपल्या नोट्समध्ये आहे किंवा आपल्या लेक्चरमध्ये त्या दिवशी डिस्कस करताना डिटेलमध्ये केलंय की हे हिपॅरिन अँटीथ्रोम्बिन 3 कॉम्प्लेक्स तयार केल्यामुळे काय घडून येतं. बरोबर आहे. ठीक आहे. तर ते आपण डिस्कस करूया, पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ते महत्वाचं नाहीये, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एवढी मेकॅनिझम लक्षात राहील, हे लाल याच्यात लिहिलेली. हो सर. हो सर. ओके. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त एक वर्ड पण लिहू नका. ओके. आता हे जे डिटेल मध्ये मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. तुम्हाला मी 3 गोष्टीतले फरक त्यावेळेस सांगितले होते मेकॅनिझम मध्ये. मी तुम्हाला अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन, त्यानंतर लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आणि होंडा पॅरिनोक्स हे तिन्ही इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट आहे. आणि तिघांची ऍक्शन कशा थ्रू होते? अँटीथ्रोम्बिन 3. आणि तिघांच्या ऍक्शन मध्ये काय फरक आहे? तर अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन इनहिबिट्स 10A ॲज वेल ॲज 2A हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचा जर विचार केला तर इट मेनली इनहिबिट्स 10A विथ लिटिल इनहिबिशन ऑफ 2A. हे कशासाठी बोलतोय मी? लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन.
लो मॉलिक्युलर वेट हिपेरिन मेनली कोणता इनहिबिट करतो? 10A टेन विथ लिटिल इफेक्ट ऑन 2A. टू आणि फोंडापॅरोनोक्स जो आहे हा इनडायरेक्टली ऍक्टिंग अँटीकोएग्युलंट आहे, तर तो सिलेक्टिव्हली काय इनहिबिट करतो? टेन ए. लक्षात आलं? फक्त 10A. ओके. तर अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिनचा जर विचार केला तर 10A ला पण इनहिबिट करतो, त्याचबरोबर 2A ला पण इनहिबिट करतो. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन मेनली काय इनहिबिट करतो? 10A विथ लिटिल 2A इनहिबिशन. आणि फोंडापॅरोनोक्स काय करतो? टेन ए लक्षात. ओके, एवढं लक्षात राहील तुमच्या? हो सर. ओके, हे 3 पॉइंट लक्षात आले का? पहा बरं. Unfractionated heparin equally inhibits 10A as well as 2A factor. A low molecular weight heparin mainly inhibits 10A with little effect on 2A. टू ए. And fondaparinux mainly inhibits selective टेन ए. inhibit. Selective inhibits 10A. The low molecular weight 98%, 95% 10A इनिबिट करेल आणि काही अमाऊंट 2A ची होऊ शकते. परंतु फोंडापॅरोनोक्स फक्त 10A च इनहिबिट करणार आणि लो अनफ्रॅक्शनेटेड हिपॅरिन 10A ॲज वेल एज 2A इनहिबिट करणार. आणि ह्या सगळ्यांच्या ऍक्शन साठी कशाची गरज आहे? कोणता सबस्टन्स? दे आर इनडायरेक्टली ऍक्टिव्ह. हे कशात? अँटीथ्रोम्बिन 3. अँटीथ्रोम्बिन 3. हे असे वर्ड जरी आले तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या ही मेकॅनिझम? हो सर. यस सर. ओके. आता मी हे स्कॅप होल्डिंग किंवा कन्फर्मेशनल चेंज त्याच्यात मी डिटेल जाणार नाही. हा. ते तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. हे जे आहे ना, हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही आन्सर. एमबीबीएस ला पण आम्ही सांगतो की जेवढं आधी शिकवलं तेवढं ठीक आहे, आत्ताच तेवढं नॉलेज असलं तरी खूप आहे. पण हे आपण डिटेलमध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. हिपेरिनला दुसरी कोणती ऍक्शन आहे? हाय डोस इट इनहिबिट्स प्लेटलेट ऍग्रीगेशन. मी आता ही जी ही ऍक्शन डिस्कस करू का नको करू? स्कॅफोल्डिंग, कन्फर्मेशनल चेंज, ते तुम्हाला चांगलं सर. तुम्हाला ते डिटेल मध्ये गेलं तर जास्त कन्फ्युजिंग होईल. ओके. तुम्हाला फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे, कारण त्याचं काही क्लिनिकल इम्पॉर्टन्स नाहीये. बरोबर? ठीक आहे. हो सर. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी ते डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, आधीचे व्हिडिओ पाहिलेत का काही जणांनी? नाही. ओके. तर त्यामध्ये मी काही डिटेल जात नाही. आपण ऑफलाईन लेक्चरला डिस्कस केलं होतं, त्यातलं आठवतंय का तुम्हाला? हो. हो सर. आठवतंय? स्कॅफोल्डिंग मेकॅनिझम, हो सर. कन्फर्मेशनल चेंज. पेंटासॅकराइड सिक्वेल होतं. ओके, ते आठवतंय. ओके. तर त्याविषयी आपण एक्झाम मध्ये नाही लिहिलं तरी चालेल. ओके, कारण तेवढा लिहायला वेळच नाही राहत 7.5 मार्कला. मी जेवढं सांगितलं तेवढं डिस्कस केलंय तेवढं राहू द्या. ओके. आता हे जे ऍक्शन पण आहे ना, ह्या अँटीप्लेट किंवा लाइपोमा क्लिअरिंग ऍक्शन, त्या डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या नाहीयेत. फक्त मी काही पॉइंट्स तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर हेपॅरिन इन हायर डोस इनहिबिट प्लेटलेट ऍग्रीगेशन. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, हेपॅरिन जर हाय डोसला यूज केलं तर त्याला अँटी प्लेटलेट ऍक्शन आहे. कशी आहे? तर आपण थ्रोम्बिनचा रोल पाहिलेला आहे. थ्रोम्बिन काय करतो? पार ए आणि पार 4 रिसेप्टरवर ऍक्ट करून काय करतो? प्लेटलेट ऍक्टिव्हेशन ऍग्रीगेशन करतो. थ्रोम्बिन म्हणजे काय? कोणता फॅक्टर झाला थ्रोम्बिन? टू ए. 2A. तो जर फॅक्टर 2A जर इनहिबिट झाला तर थ्रोम्बिन इंड्यूस प्लेटलेट ऍक्टिव्हेशन ऍग्रीगेशन होईल का? नाही. म्हणून हेपॅरिनला हाय डोसला अँटी प्लेटलेट ऍक्शन आहे आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग टाइम प्रोलॉंग होतो. ओके. लायपेमा क्लिअरिंग ऍक्शन जी आहे ती आपण डिस्कस केली होती. आठवते तुम्हाला लायपेमा क्लिअरिंग ऍक्शन? मी डिस्कस करतो इथं.
लायपेमा क्लिअरिंग ऍक्शन आठवते? नाही. LDL आणि TG चं काय सांगितलं पण तेवढे पूर्ण डिटेल नव्हतं. बर बर, ठीक आहे. लायपेमा क्लिअरिंग ऍक्शन जी आहे, लायपेमा क्लिअरिंग ऍक्शन मध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आपलं काय आहे ते. तर त्यासाठी ना एक 5 मिनिटासाठी मी तुम्हाला लिपिड्सचं ट्रान्सपोर्ट कसं होतं ते तुम्हाला माहित पाहिजे. तर लिपिडचं ट्रान्सपोर्ट कसं होतं त्याविषयी मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके. तर हे लक्षात घ्या की जे आपल्या बॉडीमध्ये लिपिड्स आहेत ते ट्रान्सपोर्ट होण्यासाठी व्हेकलची गरज असते. तर त्यामध्ये कोणकोणते व्हेकल्स आहेत? तर लिपिड ट्रान्सपोर्टरसाठी कायलोमायक्रॉन नावाचं लायपोप्रोटीन यूज होतं. त्यानंतर VLDL व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, त्यानंतर LDL लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, HDL हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. हे सगळे लायपोप्रोटीन्स, हे नाव ऐकलेत का तुम्ही? हो सर. हो हे लिपिडचं काय करतात? ट्रान्सपोर्ट करतात. कसं करतात ते पहा. आता कायलोमायक्रॉन आहे. ओके. कायलोमायक्रॉन काय करतं? कायलोमायक्रॉन हे हे कायलोमायक्रॉन हे काय करतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे की हे डायटरी लिपिड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी फार महत्वाचं आहे. कोणते लिपिड्स? डायट्री. डायटरी लिपिडच्या ट्रान्सपोर्टसाठी फार महत्वाचं आहे. ओके. तर डायटरी लिपिड्स मध्ये डाएटमध्ये जे ट्रायग्लिसराइड्स आहेत, ओके, आणि जे कोलेस्ट्रॉल आहे, ओके, हे कायलोमायक्रॉन मध्ये इनकॉर्पोरेट होऊन बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टकडे पाठवलं जातं. बरोबर आहे. तर ट्रायग्लिसराइड, ओके, आणि कोलेस्ट्रॉल हे जे डाएट मध्ये आहे ते ऍब्सॉर्ब झाल्यानंतर कशात इनकॉर्पोरेट होतं? कायलोमायक्रॉन. तर कायलोमायक्रॉन मध्ये काय काय असतं? ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल. ओके. आता हा कायलोमायक्रॉन जेव्हा ब्लड व्हेसल मधून जात असतो, ओके, तर हा कायलोमायक्रॉन ब्लड व्हेसल मधून जात असताना, ओके, तर त्यामध्ये ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉल असतो. तर ह्या ब्लड व्हेसलवर जे लाइनिंग आहे एंडोथेलियमची, त्यामधून लायपोप्रोटीन लायपेज एन्झाईम, त्यामध्ये तो प्रेझेंट असतो एन्झाईम. कोणता एन्झाईम? लायपोप्रोटीन लायपेज. तर लायपोप्रोटीन लायपेज एन्झाईम काय करतो? ह्या ट्रायग्लिसराइडचं ब्रेकडाऊन, ओके, फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये करतो. फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. आणि हे फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल ही दोन कायलोमायक्रॉन मधून फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल कन्वर्ट झाल्यानंतर हे सर्क्युलेशन मधून टिश्यू मध्ये येतात. कुठे येतात? टिश्यू मध्ये. तर कायलोमायक्रॉन मधलं ट्रायग्लिसराइड आता सर्क्युलेशन मधून टिश्यू मध्ये गेलेला आहे. मग राहिलेला जो कायलोमायक्रॉनचा पार्ट आहे त्यामध्ये आता जास्त काय असेल? कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल. त्याला कायलोमायक्रॉन रेमनंट असे म्हणतात. तर ब्लड मधलं जे ट्रायग्लिसराइड आहे हे लायपोप्रोटीन लायपेजने कुठं शिफ्ट झालेलं आहे? टिश्यू मध्ये. इतका तर पार्ट कळला. आणि कायलोमायक्रॉन रेमनंट्स त्यानंतर लिव्हर मध्ये येतात
आणि लिव्हर मध्ये कोलेस्ट्रॉल रिलीज करतात. बरोबर. तर कायलोमायक्रॉन डायट्री ट्रायग्लिसराईड वेगवेगळ्या टिश्यूंना कसं देतात ते पाहिलं. आणि कोलेस्ट्रॉल कुठं जातं परत? लिव्हर मध्ये. बरोबर आहे. आता दुसरं एक व्हीएलडीएल नावाचा जो व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आहे व्हीएलडीएल, त्याचं काम काय आहे? तो लिव्हर मध्ये सिंथेसाइज होतो. ओके. लिव्हर मध्ये ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉलची सिंथेसिस होते आणि ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल कशात इनकॉर्पोरेटेड होतात? व्हीएलडीएल मध्ये. आणि हा व्हीएलडीएल सर्क्युलेशन मध्ये येतो. आता हा सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर ब्लड व्हेसल मधून मूव्ह होत असताना व्हीएलडीएल त्यामध्ये काय काय आहे? ट्रायग्लिसराईड आणि काय आहे? कोलेस्ट्रॉल. मग ब्लड कोलेस्ट्रॉल. वेसलच्या लाइनिंगला जो एन्झाईम आहे लायपोप्रोटीन लायपेज, ओके, हा लायपोप्रोटीन लायपेज ट्रायग्लिसराईडचं ब्रेकडाऊन कशात करेल? फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. आणि हे फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल ह्या व्हीएलडीएल मधून कुठं ट्रान्सफर होतील? टिश्यूकडं. मग राहिलेल्या पार्ट मध्ये काय जास्त असेल? कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल. आणि त्या पार्टला आपण म्हणतो एलडीएल. काय म्हणतो? VLDL चं कन्वर्जन कशात झालं? एलडीएल. आता तो एलडीएल काय करतो? तो मूव्ह होत होत ज्या टिश्यू आहे आपल्या बॉडीमध्ये, व्हेरियस टिश्यू जिथं कोलेस्ट्रॉलची गरज असते तिथं जातो आणि तिथं कोलेस्ट्रॉल देतो. फॉर एक्झाम्पल, हा एलडीएल ऍड्रिनल ग्लँड कडे जातो आणि ऍड्रिनल ग्लँडला काय देतो? कोलेस्ट्रॉल प्रोव्हाइड करतो. मग ऍड्रिनल ग्लँड काय करते? त्यापासून ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड सेक्स हार्मोन बनवते. बरोबर आहे. हा एलडीएल ऍड्रिनल ग्लँड कडे गेला, जिथं गरज आहे त्या टिश्यूला कोलेस्ट्रॉल त्यांनी पुरवलं आणि राहिलेलं जे आहे ते परत लिव्हर कडे जातं थ्रू एलडीएल रिसेप्टर. एलडीएल रिसेप्टर लिव्हरवर असतात आणि तिथं एलडीएल कोलेस्ट्रॉल परत रिलीज करतो. तर ह्या लायपोप्रोटीन लायपेज एन्झाईम मुळे सर्क्युलेशन मधलं लिपिड हे कुठं जाऊ राहिलं? टिश्यू मध्ये. टिश्यू मध्ये. बरोबर आहे. तर हिपॅरिन काय करतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. हिपॅरिन हा लायपोप्रोटीन लायपेज एन्झाईम ऍक्टिव्हेट करतो. काय करतो? लायपोप्रोटीन लायपोप्रोटीन लायपेज एन्झाईमला काय करतो? तो ऍक्टिव्हेट करतो. ऍक्टिव्हेट. त्यामधनं जो ट्रायग्लिसराइड आहे कायलोमायक्रॉन मधला किंवा व्हीएलडीएल मधला, तो कुठं डिपॉझिट होईल? टिश्यू मध्ये जाईल तो. टिश्यू मध्ये. त्यामुळे प्लाझ्मा कसा होईल? क्लिअर होईल. प्लाझ्मा लुक्स क्लिअर. बरोबर आहे. आणि दिस इज नोन ॲज लायपेमा क्लिअरिंग ऍक्शन ऑफ हिपॅरिन. त्याला काय म्हणतो आपण? लायपेमा क्लिअरिंग ऍक्शन ऑफ हिपॅरिन. हिपॅरिन. आणि ती कोणता एन्झाईम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे होतं? कोणता एन्झाईम रिलीज करतं ते ब्लड वेसल? लायपोप्रोटीन लायपेज. लायपोप्रोटीन लायपेज. And this action requires lower concentration of heparin than that needed for anticoagulation. तर ह्यासाठी हिपॅरिनचं लो कॉन्सन्ट्रेशन जरी आपण यूज केलं तरी ती ऍक्शन दिसून येते. त्याचा असं काही क्लिनिकल सिग्निफिकन्स एवढा काही बुक्स मध्ये मेन्शन नाहीये. तर तुम्हाला हिपॅरिनची अँटीकोएग्युलंट ऍक्शन तर लिहिता येणारच आहे, पण हिपॅरिनच्या 3 ऍक्शन असतात हे तुम्हाला आज लक्षात ठेवायचंय. कोणते 3 ऍक्शन आहेत? अँटीकोएग्युलंट आहे, हाय डोसला अँटीप्लेटलेट. अँटीप्लेटलेट ऍक्शन आहे, आणि तिसरी कोणती आहे? लायपोमा क्लिअरिंग. तर तुम्ही हे एक्सप्लेन नाही केलं तरी चालेल. अँटीप्लेटलेट, हाय डोस, इट इनिबिट प्लेटलेट ऍग्रीगेशन. लायपोमा क्लिअरिंग ऍक्शन, इट इज ड्यू टू रिलीज ऑफ विच एन्झाईम? लायपोप्रोटीन लायपेज. लायपेज. इतके 2 वाक्य लिहिले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. लक्षात आलं? जस्ट तुम्हाला लक्षात आलंय ते किंवा तुम्हाला ते माहिती आहे हे त्यातून इंडिकेट होतं. म्हणजे वी आर एक्सपेक्टिंग अँटीकोएग्युलंट ऍक्शन, पण अँटीप्लेटलेट आणि लायपोमा क्लिअरिंग ऍक्शन जर लिहिली तर चांगलंच आहे, नाही लिहिली तरी इट्स ओके. असं काही त्याच्यात काही एवढं हे नाही, कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्षात राहतात ते असं नाही. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हिपॅरिनचं तुम्हाला अँटीकोएग्युलंट ऍक्शन माहीत असणं गरजेचं आहे, कारण क्लिनिकल प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू ते महत्वाचं आहे. लक्षात आल्या 3 ऍक्शन? हो सर. हो सर. ओके.
ओके, चालेल. फार्माकोकायनेटिक्स आपण आता 11:30 वाजलेत. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. फार्माकोकायनेटिक्स, युजेस, ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिनचे ॲडव्हान्टेज. तुम्ही पण आता लेक्चरच्या आधी व्हिडिओ जर ऑलरेडी साईटला आहे तुम्ही पहा, किंवा तुम्ही ॲटलिस्ट बुक्समधून एकदा रीड करा. कारण आता तो असे दिवस आहेत की तुम्हाला जसं लेक्चर संपेल किंवा जसं लेक्चर चालू आहे तसं तुमचं झालं तर तुमचं खूप सारे टॉपिक कव्हर होतील लगेचच. शेवटी तुम्हाला लोड येणार नाही. आता 3 महिने आणि अराउंड 20-25 दिवस राहिलेले आहेत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही ते करा. आणि तुमचं नियोजन करा. तर फार्माकोकायनेटिक्स आपण उद्याच्या लेक्चरला पाहू आणि राहिलेलं पार्ट पण आपण उद्या पाहूया. ठीक आहे.